उन्होंने टाइम स्टॉपर लगा दिया है। जैसे ही पहली गेंद गिरेगी वहां से टाइम स्टार्ट हो जाएगा। 20 मिनट के अंदर एक इनिंग खत्म होनी चाहिए। बात ध्यान में रखिए प्रदीप सर, बिल्कुल टीम मीटिंग नहीं होगी। चलिए खेल की ओर हम बढ़ते हैं, जहां पर एक अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ डिंग डोंग चषक 2024 का ये सीजन 1 लाख की इनामी राशि। सेकंड प्राइज ये जो था 1 लाख का इनाम, ये फर्स्ट प्राइज है। सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 25,000 और आ चुके बड़ा दिन है तमाम खिलाड़ियों के लिए। ऑल इंडिया ओपन से काफी हद तक टीमें यहां पर शिरकत दिखाकर खेल रहे हैं। पिछले वाले मुकाबले में हमने देखा कि जिस तरीके से योगेश सरकार की टीम ने जीत हासिल की, और अब यहां पर आप देख सकते हैं इस मुकाबले के अंदर जिस तरीके से हमराज मृत्युंजय यानी ऋषि सर की टीम पहली गेंद खेल दिया। बल्लेबाज ने कोशिश जरूर की थी, लेकिन इस गेंद पर कोई रन नहीं, स्कोर वहीं पर रुक चुका है। देखिए 1:21 पर पहली गेंद डाली गई है, ये बात ध्यान में रखिए। इस बार टॉप एज और ये बेहतरीन कैच, वाह अच्छा कैच पकड़ा। वहां पर आसान नहीं होता है, लेकिन बड़ी आसानी के साथ इस कैच को पकड़ लिया एजाज कुरैशी ने। और उनके जो 2 ट्विंस है, एक तरफ मिसबा और दूसरी तरफ मुदस्सर, बेहद खुश है कि अपने अब्बू ने जिस तरीके से उनके कैच पकड़ा टीम के लिए, बहुत लाजवाब। चलिए मैच की ओर चर्चा होती रहेगी। नेक्स्ट बैट्समैन फौरन तैयार रहना है। बड़ा मुकाबला है, बड़ी टूर्नामेंट है, और बड़े टूर्नामेंट के अंदर बहुत ही बड़ा कुछ करना होता है। मानना पड़ेगा बॉलर को, जो कि अशोक दादा गायकवाड़ एक भरोसेमंद गेंदबाज है। जब भी आते हैं कुछ खास ही कर जाते हैं, और उन्होंने खास करके दिखाया। वासिक शेख जैसे एक खतरनाक बल्लेबाज का विकेट हासिल किया, बड़े ही आसानी के साथ सौदा करके वापस लौटना पड़ा वासिक शेख को। और अब उनकी जगह संभालने के लिए मैदान में नमूदार हो रहे हैं वन डाउन के रूप में निहाल तुसामत, एमपीएल जिन्होंने खेला, बहुत ही कमाल का खिलाड़ी है। कोल्हापुर टस्कर्स के साथ ये खिलाड़ी देखना होगा कि इस मैच के अंदर कितना महत्वपूर्ण पारी खेलकर अपनी टीम का स्कोर बढ़ाता है। सही सर, चलिए पहला ब्रेक थ्रू तो मिल गया, अब देखना होगा अगली गेंद। वाह, अंपायर से अपील फिर एक बार की है, और ये अंपायर ने आउट करार दिया। बैट्समैन का विकेट, एज एंड गॉन। बैट्समैन का विकेट जा चुका है कॉट बिहाइंड के रूप में। एज लगा था, बहुत ही करीबी मामला था, और बहुत ही बेहतरीन अंदाज में वहां पर गेंदबाज ने अशोक दादा ने वापसी की अपनी बॉलिंग में। उजैर बता रहे हैं कि इमत भाई, इस गेंदबाज ने लगातार 2 विकेटें प्राप्त किए हैं। क्या इस मैच के अंदर, इस टूर्नामेंट के अंदर पहला हैट्रिक बॉय बॉलिंग ट्रैक पर जो नजर आ रहे हैं, क्या देखने मिलेंगे? देखना होगा। निहाद 0 का चश्मा पहनकर वापस लौटे हैं। देखिए सागर बलकौड़े, इनकी तरफ से 1,000 रुपए का इनाम आएगा अगर अशोक दादा गायकवाड़ ने इस विकेट को प्राप्त किया, यानी तीसरा विकेट, हैट्रिक ले लिया तो। लगातार 2 तो ले लिए हैं। चलिए मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर अब नए बैट्समैन मैदान में नमूदार हो गए। शुभम, ये भी कम एज में इन्होंने अपना नाम कमाया, बड़े मंच का सितारा है, भरोसा दिखाना पड़ेगा। ओ, इस बार ये गेंद वाइड, ये गेंद लेग स्टिक से भी काफी हद तक बाहर निकल गई। अंपायर ने उसे वाइड करार दिया, और देखना होगा जो मौका है उस मौके को फायदा उठा पाते या नहीं। और हो गई इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक का। जिस तरीके से इस टूर्नामेंट के अंदर ओवर हैट्रिक पहली हमें देखने मिली,
जिस तरीके से अशोक दादा गायकवाड़ की, एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। बॉलिंग आपको अगर पसंद आई होगी अशोक दादा गायकवाड़ की, यानी दादागिरी क्या होती है यह साबित कर दिया अशोक दादा गायकवाड़ ने। मैंने इन्हें शेर ऐसे ही नहीं कहा, और जो इनाम लगाया था देखिए पूरी दुनिया सुन रही है, वो इनाम लागू हो चुका है। चलिए मैच की ओर बढ़ते, जहां पर क्या बॉलिंग कर रहे हैं, एक मजबूत टीम, एक नामचीन टीम महाराष्ट्र में, जिस टीम की हाल ही में बहुत ज्यादा चर्चा है। ऋषि सर ने इस टीम को बनाया और सही मायनों में ये एक अव्वल दर्जे की टीम है। आपको जैसा लगेगा वैसा करो, आप जीपे कर सकते, जीपे करो, कैश देना चाहते कैश। चलिए अब नेक्स्ट बैट्समैन बैटर मैदान में नमूदार हो गए हैं मनोज साठे। इनको कुछ खास करना पड़ेगा, मौका मिला है मिडिल ऑर्डर में बैटिंग करने के लिए। फिर वाइड, क्या बॉलिंग कर रहे हैं, वाह मानना पड़ेगा। जो रन आए ना सही है सर, ये एक्स्ट्रा के रूप में आए, उसके अलावा रन आए ही नहीं है। और ये देखिए कहां ना कहां सागर भाई ये सोच रहे थे कि ये भी विकेट मिल जाए, लेकिन बहुत दूर था। अब जाकर एक रन आया। हमराज मृत्युंजय खुतरुड के टीम का स्कोर हुआ है 3 रन। क्या बॉलिंग कर रहे हैं, मानना पड़ेगा। दिल जीत दिया तमाम लोगों का, क्रिकेट के चाहने वालों का। चलिए फास्ट के लिए अशोक सर आप ही कोशिश करिए। इस बार वाइड गेंद। देखिए अशोक दादा की एक बात है कि वो कोशिश में लगे हैं कि बैट्समैन को ललचाए थोड़ा सा, लेकिन काफी हद तक बाहर जा रही है गेंद। इस बार देखिए गेंद बहुत ऊंची गई है, क्या दूर भी गई है, जी हां दर्शकों से भी पीछे, सीधी मिड विकेट के रीजन में 6 रन के लिए। अब जाकर ये फुल टॉस देकर जाएगी 6 रन के मोहर, और टीम का स्कोर 1 ओवर की समाप्ति के बाद 10 रन। लेकिन 3 बड़े झटके भी लग चुके हैं उजैर। पहली ओवर में देखा जाए तो पहली गेंद चुके डॉट बॉल, दूसरी गेंद पर विकेट गिरा, तीसरी गेंद पर विकेट गिरा, फिर एक्स्ट्रा के रूप में रन आया वाइड के रूप में, फिर विकेट गिरा चौथी गेंद पर, फिर वाइड, फिर सिंगल, फिर वाइड, यानी रन बचाने की पूरी कोशिश की वहां पर। देखिए गेट के सामने जो दर्शक है उनसे गुजारिश करता हूं कि आप वहां से हट जाइए और इस तरफ कट्टे पर बैठिए, वहां से सबने हटना है प्लीज। चलो हटिए फटाफट, चलो चलो फास्ट के लिए थोड़ा। जहीर सर खिलाड़ियों से कहें कि ज्यादा टाइम न ले, वक्त की कमी है। अब पूरा दारोमदार उस लेफ्ट हैंडेड बैट्समैन के ऊपर है, महेश नागवेकर के ऊपर। महेश नानगुड़े जिन्होंने बहुत ही कम समय में अपना नाम कमाया, सबसे भरोसेमंद खिलाड़ी, बिल्कुल कई मर्तबा एक गेंद में 6 रन की जब जरूरत थी इस बल्लेबाज ने कारनामा करिश्मा कर दिखाया है। और ऐसी सूरत में चलो फास्ट के लिए फास्ट प्लीज। चलिए अब बॉलिंग के लिए तुषार रणदिवे। टेनिस क्रिकेट में देखा जाए तो सबसे बड़े खिलाड़ियों में इसका शुमार होता है। अभी ये पूरी मैच होने के बीच में कोई भी पानी वगैरह लेकर मत जाओ। हम लोग नहीं चाहते कि इससे भी कम ओवर हो खेलने के लिए। चलिए मैच की ओर बढ़ते हैं। तुषार फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर।
पहली गेंद पर 1 रन आया है। स्ट्राइक पर महेश। महेश ने दूसरे रन के लिए कोशिश की है और फील्डर से गलती हुई वहां पर। सुशांत ने थोड़ी सी गलती की, 1 को 2 में कन्वर्ट करने के लिए आसानी की वहां पर बल्लेबाज के लिए। इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे हैं, जहां गैप ढूंढा है, गेंद सीधी दूसरे टिप्पे पर। बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। चलिए अगले दोनों टीम तैयार रहना है, टॉस के लिए तुरंत आना है। तुषार रणदिवे के खिलाफ जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है महेश की, महेश को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हो रहा है। और अब जाकर कहां ना कहां जो रनों को रुकावट आ रही थी वो अब तेज गति से बढ़ रही है। स्कोर हो चुका है 23 रन। क्यों इस खिलाड़ी की प्रशंसा पूरे पूना में है, पूना डिस्ट्रिक्ट में है। हर कोई इसे अपने टीम में खिलाना पसंद तो करता है, लेकिन ये ऋषि सर का तराशा हुआ हीरा है जो कभी भी चमक सकता है। फिर एक बार आगे आकर डांसिंग डाउन द ग्राउंड। ओ माय गॉड, क्या गेंद को भेजा है, बहुत ही लंबी यात्रा पर बहुत दूर गई है गेंद। 6 रन, ठोक डाला, सिक्सर। पहले सत्र में इसको रुक चुका था। पहली ओवर की अगर हम बात करें तो जिस तरीके से पहली ओवर में 10 रन थे, लेकिन वहां पर एक ही ओवर में 3 विकेट थे। लेकिन इस ओवर में जो दबाव था, जो रुकावटें थे रनों के ऊपर, उसको हटाया और सही मायनों में महेश ने अपना जलवा बिखेरा। फिर एक बार अच्छी गेंद, तुषार रणदिवे ने बैट्समैन को फॉलो किया और बिल्कुल जड़ में करने की कोशिश। यहां पर देखा जाए तो 2 ओवर खत्म हो गए। पहली ओवर में देखा जाए तो 10 रन आए और इस ओवर की बात करें तो 19 रन का यह ओवर रहा जिसमें कोई सफलता हासिल नहीं हुई। लेकिन कुल 2 ओवर के खात्मे के बाद हमराज मृत्युंजय कोथरूड के टीम का स्कोर हुआ 29 रन। चलिए फास्ट, थोड़ा फास्ट खेलना है और अगले दोनों टीम टॉस के लिए आ जाए। देखिए दोनों टीम को मैं अनाउंस कर रहा हूं। वाल्केश्वर बॉयज मुंबई और बालाजी एकर्स भिवंडी जेपी। चलो दोनों टीम, कैप्टन, बोथ कैप्टन आ जाइए टॉस के लिए। कुल टीम का स्कोर हो चुका है 2 ओव्हर की समाप्ती के बाद महेश 29 रन, धावसंख्या 29 झालेली आहे। आणि अशा क्षणी जिथे धावा खूप होत आहेत आणि पटकन पटकन धावा बनवायचा प्रयत्न चालू आहे, तिथं आलेले आहेत गोलंदाजीसाठी प्रदीप उर्फ डॉन। डॉन की पहली गेंद, क्या गेंद थी, बैट्समैन से काफी हद तक दूर खड़े खड़े खेलने की कोशिश की, कोई रन नहीं, स्कोर वहीं पर लुढ़कता हुआ, डॉट बॉल। 29 रन, ये बैटल रंगेगा दोस्तों। अगर इस ओवर में रन बन गए तो यकीनन ये मैच बहुत ही मजेदार होगा। इस बार देखिए फिर एक बार ऑन साइड रीजन में खेला हुआ स्ट्रोक, 1 रन आसानी के साथ, थोड़ी सी फंबलिंग, 1 को 2 में कन्वर्ट किया। प्रदीप नाखुश है, ये क्या कर रहे हो दोस्त। जहां पर 1 था वहां पर दूसरा। 1-1 रन की कीमत बहुत ज्यादा है, उसके इंपॉर्टेंस बहुत ज्यादा है इस ग्राउंड के ऊपर। यहां पे रन बनते नहीं है, तेजी से भागे जाते हैं और बहुत तेजी से रन बनते हैं। जयेश पाटिल, आपका तहे दिल से इस्तकबाल है मुंबई से खास, यहां पर आप हमारे मेहमान हो। ओ अब जाकर वहां पर सुशांत ने कैच पकड़ ही लिया और डॉन ने बता दिया कि इस खेल का डॉन मैं हूं। और उनका अंदाज देखिए, एक्शन रिप्ले में आपको जरूर देखने मिलेगा। उन्होंने बिल्कुल जिस तरीके से उनका अंदाज बयान किया टॉस, जिस तरीके से विकेट लेने के बाद।
वाह, मानना पड़ेगा, यही तो डॉन की खासियत है प्रदीप की। बैट्समैन के हाव भाव को पहचान लेते हैं, बैट्समैन क्या करने वाला है, किस दिशा में खेलने वाला है, किस तरीके का स्ट्रोक चुनने वाला है, ये प्रदीप को बखूबी पता है। हर तरीके के ग्राउंड पर उन्होंने अपनी छाप छोड़ी है और अब चूंकि उनका सपना है कि डिंग डोंग चषक की इस टूर्नामेंट के अंदर उनका जो सपना है वो सपना हकीकत में बदल जाए और वो इस टूर्नामेंट के अंदर अपना नाम छपा जाए। चलिए फास्ट खेलना है, चलिए एजाज भाई थोड़ा फास्ट खेलिए। जयेश पाटिल सर, आपका तहे दिल से स्वागत है, खास मुंबई से यहां पर अपनी आमद दिखा रहे अपने टीम के साथ। आज उनका भी परफॉर्मेंस देखने मिलेगा, बहुत ही खतरनाक बन जाते हैं जब उनके मूड में वो चले जाते हैं, अच्छे बैटिंग करने के मूड में। चलिए फास्ट, चलिए स्कोर 31-31। इस बार खींच कर मारा है, बहुत दूर गई है, दूर 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 गगन की छाव में 6 रन आते ही दिखा दिया। आप अगर डॉन हो तो मैंने भी क्या कच्चे गुरु से सीख हासिल नहीं की है, मुझे भी अच्छा खेल खेलना आता है और मुझे भी रन बनाने। लेंथ गेंद थी, थोड़ी सी गेंद को आगे रखा था, नतीजा सामने आया, बहुत ही जल्दी पिक किया था और बहुत ही लाजवाब स्ट्रोक लॉफ्टेड ऑन ड्राइव देखने मिला। इस बार फिर गेंद हवा में है, स्ट्रोक तो फंस गया एजाज कुरैशी गेंद के नीचे। वाह व्हाट अ कैच, दूसरी मर्तबा उन्होंने वो कैच ऐसे सूरत में पकड़ा जब मैच का टर्निंग पॉइंट बने और दिखाया उन्होंने कि क्यों मुझे आज लोगों की इतनी चाहत मिली, क्यों मैं मेहनत करके इतना आगे बढ़ा। चलिए थोड़ा फास्ट, चलिए मैच की ओर बढ़ते हैं। ओहो और एक निकली तो ये तो रसायन है, मैंने इसे पहले ही कहा था, पहले परफॉर्मेंस के मुताबिक इन्होंने कर दिखाया और लाजवाब कंट्रोल शॉट ऑन पुल था। पुल इतना पावरफुल हो गया, सक्सेसफुल हो गया, डिलाइटफुल कि जिस पर 6 रन की मोहर। इस बैट्समैन का खेलने का अंदाज ही निराला है कि वो गेंद को बारीकी से देखता है, मानो उन्हें गेंद नहीं बल्कि फुटबॉल नजर आ रही है और इस सिक्सर की वजह से टीम का स्कोर सीधा उछलता हुआ 45 रन पर 45 रन हो चुके हैं।
और महेश नानगुड़े 30 रनों पर खेल रहे हैं, नाबाद पारी उनकी, जिसमें हमारे उजैर बता रहे हैं कि उन्होंने 4 छक्के लगाए और एक चौका उनके बैटिंग में शामिल है। लेफ्ट हैंडर बैट्समैन के लिए बहुत ज्यादा एडवांटेज होता है और बखूबी महेश के लिए ये ग्राउंड जब भी रन बनाने होते हैं वो लकी हो जाता है, ये हमने देखा है। चलिए थोड़ा फास्ट खेलना है। चलिए इस बार ये गेंद को खेला है, फिर एक बार लॉन्ग ऑफ रीजन में, वहां पर एजाज कुरैशी अच्छा थ्रो और यहां पर रनआउट का खतरा मंडरा रहा है, लेकिन ये क्या हुआ, यहां से वहां गेंद को बस उड़ाया जा रहा है। भागम भाग मैदान के अंदर चालू है और अब यहां पर अंपायर ने थर्ड अंपायर की मांग की है। देखना चाहेंगे कि क्या ये बैट्समैन बैट ग्राउंडिंग कर चुका था जब दूसरा रन लिया गया, जब स्टंपिंग की गई, क्या वो आउट था या नहीं, ये देखा जाएगा। थर्ड अंपायर के ओर बढ़ते हैं। चलिए क्या होगा आने वाला डिसीजन। निहाद भाई आपका स्वागत है। आप देख रहे हैं डिंग डोंग चषक 2024 का ये छठा सीजन, जहां पर आज के दिन में ऑल इंडिया ओपन से खिलाड़ी खेल रहे हैं। काफी हद तक दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। उन तमाम शायकीनों का तहेदिल से इस्तकबाल देखना है। थर्ड अंपायर का कॉल आ चुका है कि बैट्समैन नॉट आउट। पहले वाला नहीं है, हाँ फर्स्ट वाला नहीं है। हाँ पहला वाला चेक किए, नट आउट है। पहला वाला चेक किए, डायरेक्ट हिट का नट आउट है। मैच चालू करो, नट आउट है डायरेक्ट। थर्ड एम्पर है ना, इधर देखा ना। और सेकंड देखो, सेकंड का क्या हुआ, सेकंड बार स्टंप निकालना पड़ता है, वो नहीं निकाला। नहीं बेल्स नहीं है। हाँ सेकंड चेक कर रहे, 1 मिनट। सेकंड आउट है। चालू कर रहे, दोनों टीम को बात कर दो। चलो दोनों टीम को बात कर दे रहे। चल हट जाए, बाहर चल, दोनों बाहर आ जाओ, दोनों टीम बाहर आ जाओ। चलो नेक्स्ट मैच चालू कर, टॉस कर शैलेश।
हॅलो, चला पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. दुपारच्या सत्रातील पहिली मॅच असेल वाळकेश्वर बॉईज, वाळकेश्वर येथून आलेल्या संघाने, दुसऱ्या बाजूला बालाजी एकर्स भिवंडी. वाळकेश्वर विरुद्ध भिवंडी. आतापर्यंत आपण सर्व पुणे विरुद्ध पुणे बघितलंय, परंतु आता मुंबई विरुद्ध मुंबई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि रबर बॉल म्हटल्यानंतर मुंबईचं क्रिकेट आपल्याला या मैदानामध्ये पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. सुभाष केंजळे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे परममित्र यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. 5 षटकांची मॅच असेल. फक्त एक टॉस उडवण्या अगोदर ते आपल्याला एक नियम आहे की टॉस झाल्यानंतर जो आपला निर्णय आहे, ज्याचं क्षेत्ररक्षण येईल, ही मॅच संपल्या तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा, अजिबात वेळ लावायचा नाही. टीम मीटिंग्स आता टॉस झाल्या तुम्ही घेऊ शकता. मैदानामध्ये टीम मीटिंग्सला वेळ मिळणार नाही. टॉस करा. कंपल्सरी चेस नियम असेल. वा, टॉस घ्या 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 रे. टॉस मोये मोये. जयेश पाटील कुठेही जाऊन कॉईन आणू शकतात, तेवढे ते फ्लेक्झिबल आहेत. इथे घ्या. आणि इथे टॉस जिंकलाय वाळकेश्वर बॉईज. निर्णय काय आपला? फिल्डिंग कर. नक्कीच जास्त वेळ न घेता आपण मॅचकडे वळू. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि जयेश पाटील आपल्याला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. वाळकेश्वर बॉईज या संघाने पुढील मॅचचा टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर बालाजी एकर्स भिवंडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वेळ न घेता लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये आणि दुसऱ्या डावाकडे होतोय. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. चलिए मैच की ओर बढ़ते हैं, यहाँ पर और एक विकेट. स्कोर की अगर हम बात करें तो स्कोर रुका हुआ है अब चुके, क्योंकि इससे पहले 3 रन आए और टीम का कुल स्कोर हुआ है 48 रन 48 दावा. इस बार देखिए ऑन साइड रीजन में खेल दिया है. देखना होगा कितने रन के लिए गेंद जाएगी. 1 रन तो तोड़कर पूरा किया. दूसरे के लिए कहां है? दूसरा नहीं होगा. रन आउट के रूप में हो जाएंगे बैट्समैन. आउट. रन आउट. रन आउट हो गए यहां पर. और जो रन बनाने के लिए मेहनत की जा रही थी, वो अब यहां पर एक ही रन, दूसरे रन पर बैट्समैन रन आउट होने के बाद स्कोर अब जाकर फिर रुक चुका है हमराज मृत्युंजय का. स्कोर कुल हुआ है 49 रन 49 धावसंख्या झालेली आहे. या माझ्या मते या षटकातला या सत्रातला शेवटचा चेंडू असेल नाहीत भाई. यस, आखिरी गेंद. और देखिए अब हमराज मृत्युंजय, ये जो टीम है ना, इस टीम को बनाने में जिस शख्सियत का बहुत बड़ा हाथ है, वही अब मैदान के अंदर बैटिंग के लिए जा रहे ऋषि सर. ऋषि जोरी सर, जो कि आप देख सकते हैं आखिरी गेंद खेलने के लिए मैदान में जा रहे हैं. देखना होगा उनके सामने. मैं खिलाड़ियों से कह रहा हूं कि आप थोड़ा सा ऊपर से आइए, जो मुंबई से आए हुए खिलाड़ी है. यस, हाँ, ओके. चलिए, आखिरी गेंद इस इनिंग की, इस ओवर की
देखना होगा क्या करेंगे गेंदबाज, क्या बड़े स्ट्रोक के लिए खेलने में कामयाब हो जाएंगे ऋषि सर या फिर बॉलर, क्या बॉलर कासिफ संगम कामयाब हो पाएंगे। आखिरी गेंद, ओ क्या बात है, क्या गेंद डाली थी, तेज तर्रार, रफ्तार से गिरफ्तार किया और इसी के साथ 4 ओवर का खेल खत्म हो गया। 4 ओवर के खेल में अब यहां से 50 रनों का लक्ष्य रखा है योगेश सरकार की टीम को। 50 रन बनाने पड़ेंगे 24 गेंदों में। चलिए तुरंत फील्डिंग सजा लीजिए, 4 ओवर का मुकाबला होगा। और फिर एक बार हम बढ़ते हैं इस मैच के दूसरे सत्र की ओर, जहां पर हमारे साथ मैं बोली मराठी में शैलेश सर की आवाज। थैंक यू सो मच। धन्यवाद मोडक सर। पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आलाय, काय मॅच इथे रंगली आहे। जे पुण्यामध्ये देखील पुण्यातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात अप्रतिम असा खेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। कोण म्हणतं मुंबई क्रिकेट फार मोठं आहे, रबर बॉल क्रिकेटमध्ये स्पेशलिस्ट खेळाडू आहेत, परंतु पुण्यामध्ये देखील तितकेच ताकदवान खेळाडू आहेत हे चित्र मैदानामध्ये दिसतंय। एका बाजूला हमराज मृत्युंजय हा संघ आहे, ऋषी जोरी सर आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप नैनित उर्फ डॉन यांची टीम देखील आपल्याला पाहायला मिळते। दोन ताकदवान तगड्या संघांचा सामना इथे मैदानामध्ये रंगलाय। पहिल्या डावामध्ये हमराज मृत्युंजय संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूंमध्ये 49 धावा केल्यात आणि 50 धावांचं एक सन्मानात्मक लक्ष्य इथे उभं केलंय। 50 धावा या खेळपट्टीवरती बनवणं म्हणावं तशा सोप्या नाही आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला ना तर त्या संघामध्ये म्हणजे प्रदीप नैनित यांच्या देखरेखीखाली जो संघ खेळतोय, जो दुसऱ्या डावामध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे ना, या संघामध्ये इजाज कुरेशी, अशोक गायकवाड असे दिग्गज ताकदवान फलंदाज देखील आहेत। त्यामुळे मॅच रंगतदार होणार। आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा। डिगडॉंग चषकाचा एक धगधगता सोहळा या मैदानामध्ये जो रंगतोय। नदीम नियाजी साहेबांच्या अथक प्रयत्नातून या स्पर्धेची जी सुरुवात करण्यात आली, चांगला हातभार, चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं गेलं। 2 चिमुकल्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं जे आयोजन नियोजन करण्यात येतं, एक चांगली साथ अफजलभाई आणि इजाज कुरेशी या जोडीची A1 जोडीची त्यांना लाभली आणि त्यानंतर त्यांचे संपूर्ण आयोजन कमिटी अहोरात्र कष्ट करून डिंगडॉंग चषकाचा हा सोहळा या मैदानामध्ये सालाबादप्रमाणे यंदा देखील संपन्न करतात। भव्य दिव्य आयोजनामध्ये सुरेख सुरू असलेली स्पर्धा, चांगली मॅचेस आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतात। 2 दिवस पूर्ण झालेत। आजचा शेवटचा खुल्या गटातील म्हणजेच ऑल इंडिया ओपन खेळाडू आज दिवसभर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत। चला बॅटर्स लवकर मैदानाचा ताबा घ्या। बॅटर्स चला मैदानाचा ताबा घ्या लवकर। क्षेत्ररक्षण ऋषी सर आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या। मॅचला इथे दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। 50 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत। कुठला गोलंदाज इथे आमंत्रित केला जाईल, कुठला बॅटर इथे मैदानामध्ये येईल। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं हमराज मृत्युंजय या संघाकडून चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। महेश नानगुडे त्याचबरोबर राजू पाटे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इजाज कुरेशी आणि अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड ही जोडी मैदानामध्ये येते। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। पहिल्या डावामध्ये महेश नानगुडे डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक बॅटर आपण हमराज मृत्युंजय संघाकडून खेळताना पाहिला, तर दुसऱ्या डावामध्ये प्रदीप नैनित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। योगेश सरकार 11 प्रदीप नैनित यांच्या मार्गदर्शनाखाली इजाज कुरेशी हा बॅटर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। पाहूया ही जोडी तर मैदानामध्ये आली आहे, एक विस्फोटक जोडी आहे आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी या भागातील सर्वात फेमस खेळाडू वासिक शेख इथे गोलंदाजी मार्कवरती आहे। गोलंदाजाला जशी उंची हवी, जशी लाईन लेंथ हवी, जशी पिचिंग हवी तसा हा गोलंदाज आहे, परंतु बॅटर देखील तितकेच हुशार आहेत। इजाजभाई कुरेशी, अशोक गायकवाड, वासिक शेख त्याचबरोबर महेश नानगुडे ही जी काही नावं आहेत ना, ही पुणे क्रिकेटला लाभलेले सुपरस्टार आहेत आणि या सुपरस्टार मधलंच हे युद्ध आहे। पाहूया सेकंड इनिंगला म्हणजे दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते।
24 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज. पाहूया ती गरज कशा पद्धतीने इथे भागवली जाईल, कशा पद्धतीने या धावा चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड देखील केल्या जातील. दोन्ही घरचे संघ आहेत. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत, परंतु कित्येक वेळेस दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात एकत्रित संघांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालेत. आता ही युद्धाला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लगेच आपण मॅचकडे वळतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. चला इथे मॅचला लगेच सुरुवात करून घेतोय आपण. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. इजाज कुरेशी स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख. पहिल्या डावामध्ये पहिलं षटक अशोक गायकवाड. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक ज्याने पूर्ण केली तो इथे आता बॅटिंगला देखील जो ऑन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला इजाज कुरेशी. गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख. प्रेक्षकांची गर्दी देखील या मैदानामध्ये होते आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू वा टप्पा पडल्यानंतर काहीशी चेंडूने उसळी घेतली. यष्टांच्या मागे आपण पाहतोय ऋषी जोरी सर आहेत. रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल, क्रिकेट असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ऋषी सरांकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू इथे निर्धाव आहेत. 50 धावेंचा पाठलाग. पुढचा चेंडू वासिक याचा सामना करेल तो इजाज. इथे शॉट अंपुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. अगदी आपण पाहिलं तर आडव्या बॅटने चेंडूला समोरच्या दिशेने खेळणं फार अवघड असतं, परंतु इजाजचे मिजाज आज काहीतरी वेगळे आहेत. समोरच्या दिशेने चेंडूला फेकून दिलंय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. वॉट अ शॉट. 6 धावेने धावसंख्येची सुरुवात होते. पुढचा चेंडू वासिक याचा सामना करेल तो इजाज. पुन्हा एकदा आखुटप्पाचा चेंडू, त्यावरती प्रहार केलाय, परंतु डिक्लेरेशन झोन. थांबा जरा, पंच काय कळवतील ते सांगतील. पंच जे सांगतील तो निर्णय इथे दिला जाईल. पंच काय आहे? सिंगल आहे, एकच धाव आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पंचांशी वाद कोणी करू नका. जो खांब आहे ना, लाईटचा जो पोल आहे, त्याच्या जर का आतून चेंडू गेला तर षटकार, पलीकडून गेला, बाहेरून गेला तर तिथे एकच आहे. किती लांब जाऊ द्या, अगदी पुणा कॉलेजच्या ग्राउंडला जरी गेला तरी एकच आहे. त्यामुळे इथे एकच मिळणार आहे. षटकारानंतर आलेली ही सिंगल आहे. धावसंख्या होते ती 7. 1-7. पहिलं षटक सुरू आहे. 7 धावा झाल्यात. पुढचा चेंडू वासिक यांचा सामना करेल तो इजाज. इथे देखील शेवटच्या क्षणी शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतो. इथे काहीसं बदललं होतं. शेवटच्या क्षणी शॉट अडवला गेला, परंतु काही वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय जीवदानच मिळालं असं म्हणावं लागेल, कारण कुठल्याच खेळाडूला कळलं नाही नक्की काय झालं. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली गाठ. धावसंख्या होते बिनबाद 8. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बघा, 2 वाघ आहेत ना, हे 2 वाघ या मैदानामध्ये झुंजतायत. जो जिंकणार आहे तो मैदानाचा राजा आहे, जो हरणार आहे त्याला मैदान सोडावं लागणार आहे. टफ फाईट. मॅच कशी व्हावी तर या मॅचकडे बघा. स्पर्धा कशी व्हावी तर या स्पर्धेकडे बघा. आयोजकांचं कौतुक, त्याबरोबर खेळाडूंचं देखील कौतुक आहे. पुढचा चेंडू अशोक गायकवाडसाठी. इथे आखुटप्प्याचा चेंडू आहे. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. बॅटरच्या अगदी शरीराच्या वरून चेंडू मार्गस्थ झाला. पंचांनी फर्स्ट बाउन्स विथ वाईड बॉल, म्हणजे अतिरिक्त धाव आणि त्यामध्ये गोलंदाजाला ताकीद. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 9 धावा. पुढचा चेंडू हवाई सफर. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जाईल आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका सजवलाय. जेव्हा चेंडू हातामध्ये होता तेव्हा धारदार गोलंदाजी बघितली. जेव्हा बॅट हातात आली धारदार गोलंदाजीवरती प्रहार केला आणि त्या दरम्यान षटकार देखील येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होती ती 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सुरुवात तर धूमधडाक्यामध्ये केली आहे. ब्लॉकबस्टर सिनेमाला सुरुवात झाली आहे, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. कमबॅक होऊ शकतं, करावं लागेल, केल्याशिवाय पर्याय नाहीये. पुढचा चेंडू वासिक याचा.
पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात राजू पाटे, चेंडू अडवला जाईल, सिंगल, फक्त एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, थोडासा अलगर्जीपणा आणि त्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक से भले दो, एक पेक्षा 2 धावा पूरक, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 17 धावा. पहिलं षटक संपलंय, 17 धावा मैदानामध्ये पूर्ण झाल्यात. आघाडीच्या दोन्ही बॅटरने खेळलेले एक एक षटकार, त्यानंतर आलेल्या काही धावा, एकेरी दुहेरी धावा, धावसंख्या होते ती 17 धावा. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. पुण्यनगरी, पुणे म्हटल्यानंतर पाहुणे, आणि पाहुण्यांचं इथे शुभागमन आपण नेहमीच करतो. पुण्याचा इतिहासच आहे, पाहुण्यांचं नेहमी आदराने स्वागत केलं जातं. आज आतापर्यंत आपण सर्व पुण्यातीलच खेळाडू पाहिले, इथून पुढे आपण मुंबईचे पाहुणे खेळताना पाहणार आहोत. कारण एका बाजूला वाळकेश्वर बॉयज आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी येथून आलेला बालाजी एकर्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्या अगोदरचे युद्ध आहे, म्हणजे ट्रेलर सुरू आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चरला सुरुवात होईल त्या अगोदरचं हे चित्र आपल्या समोर आहे. गोलंदाजी मार्कवरती शुभम शेळके दुसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू हवाई सफर, सिक्सर. काय सुरुवात केली या षटकाची, मी तुम्हाला सांगितलं इजाजचे मिजाज काहीतरी वेगळेच आहेत. उगाच या खेळाडूला एवढी मागणी नाहीये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला डिपॉझिट केलं षटकारासाठी. 17+6 23 धावा, निम्म्या धावा जवळपास होत आल्यात, 26 झाल्यात, 23 झाल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली आहे, अपील तर केली आहे, परंतु अपील फक्त यष्टीरक्षकांच्याच माध्यमातून अपील करण्यात आली आणि त्यामुळे पंचांना देखील तिथं थोडंसं डिसिजन देणं सोपं झालं, कारण गोलंदाजाकडून अपीलच झाली नाही. अपील अशी करा की पंचांवरती दबाव यायला पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख, चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार पार पार. षटकार, काय बॅटिंग इथे सुरू आहे. षटकारा पाठोपाठ षटकार, एवढा दूरवरती चेंडू गेलाय तो परत सापडणं फार अवघड आहे. 2 षटकार या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू मध्ये आलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. 29 धावा झाल्यात. थोडीशी रणनीती बदलली जाते, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आहे आणि हे स्वाभाविक आहे, हे क्रिकेट आहे, व्यावसायिक क्रिकेट असंच खेळलं जातं. रन सुरू झाले क्षेत्ररक्षण बदललं जातं, रणनीती आहे. आता इथे यष्टीरक्षणामध्ये वासिक यांना पाहतोय. शुभम थोडासा महागडा ठरतोय. पुढचा चेंडू इजाजसाठी, पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला कट केलाय, स्क्वेअर कट, कव्हर पॉइंटच्या दिशेने विशाल गुंजाळ, तिथे चेंडू अडवताना काहीसा फंबल आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे पूर्ण आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 31 धावा. 50 धावेंचा पाठलाग आहे आतापर्यंत, 31 झाल्यात, अजून 19 करायचे आहेत, अजून 19 करायचे आहेत. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 14 मध्ये 19. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे, कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा बिगिट, पुन्हा एकदा बिगिट, चेंडू गेलाय सीमारेषा पार, लॉंग ऑन डोच्या वरून जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. नाही ते गाणं आपण नेहमी ऐकतोच, वन साइड हिरो आहे आणि खऱ्या अर्थाने वन साइडेड बॅटिंग करतोय. मी तुम्हाला सांगितलं इजाजचे मिजाज आज वेगळेच आहेत. प्रदीप नैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या कॅप्टनशिप खाली हा संघ खेळतोय, परंतु इजाजचा रोलच वेगळा आहे. बॅटिंगला आल्यानंतर तो गोलंदाज कोणी पाहतच नाही, फक्त चेंडू सीमारेषा पार धाडतोय. पुढचा चेंडू शुभम यांचा, पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय, प्रॉपर टायमिंग होत नाही, चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातोय. सिंगल तर मिळते, एकेरी धाव आहे. अजूनही आपण पाहिलं तर 12 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 12 धावा, बरोबर ना? 12 चेंडू 12 धावा, MH 12 नाही का? MH 12 धावा करायच्यात, 12 चेंडू देखील आहेत, 12 चेंडू आणि 12 धावींची गरज. वाळकेश्वर बॉईज आपण तयार राहायचं, मॅच संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुमची विनंती आम्ही मान्य केली आहे. 5 षटकांची मॅच आपल्यासाठी इथे ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करावं. मॅच संपल्या वाळकेश्वर संघ क्षेत्ररक्षणासाठी जाईल. हेमंत सरांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला थोडंसं पटपट खेळूयात आपण. त्याचबरोबर आमचे परममित्र युनिट 6 बरोबर, युनिट 6 क्राईम ब्रांचचे आमचे बाळासर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती ज्याने टेनिस बॉल मधून जी सुरुवात केली, त्यानंतर रबर बॉल आणि त्यानंतर लेदर बॉल. कोल्हापूर टस्कर्स या टीम मध्ये खेळत असताना MPL सारख्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं आपल्या शहराचं नाव मोठं केलं. निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू इथे ऑन साइड घेऊन काढलाय. डिक्लेरेशन झोन आहे, एकच धाव आहे. मैदानाचा भौगोलिक विचार केला तर यष्ट्यांच्या मागे म्हणजे मागच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीच्या वरून कसाही चेंडू गेला ना तरी सिंगलच मिळणार आहे, किती लांब गेला तरी. पहिल्या चेंडूवरती तर एक धाव आली आहे. 11 चेंडू आणि 11 धावींची गरज. 11 बॉल रिक्वायर्ड टू 11 रन्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक महेश नानगुडे, हे भगवान ये क्या हुई, हातातला चेंडू निसटला आणि इजाज कुरेशी सारख्या फलंदाजाला जीवदान. बघा अशा परिस्थितीमध्ये जीवदान दिलंय की या परिस्थितीमध्ये एक चूक देखील मागात ठरू शकते. कदाचित इजाज आऊट झाल्यानंतर गोलंदाज पुढचे निर्धाव चेंडू देखील हाताळून गेला असता. जर आणि तर वरती नाहीये, तुमचा खेळ महत्वाचा आहे. महेश नानगुडे सारखा एक चांगला खेळाडू प्रेशराईज झाला, हातातला झेल सोप्पा झेल निसटला आणि इजाजला इथे जीवदान मिळालं. पुढचा चेंडू निहाल्याचा सामना करेल तो अशोक गायकवाड. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय. चांगली गोलंदाजी निहाल्याची आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉल आणि रबर बॉल मध्ये म्हणावं तसं काही साम्य नाहीये, फार मोठी तफावत आहे. परंतु गोलंदाज तो गोलंदाजच असतो. तो कुठलाही चेंडू हातामध्ये द्या तो त्याच शैलीमध्ये गोलंदाजी करणार, ते निहालने दाखवून दिलंय. लेदर बॉल आणि रबर बॉल मध्ये तफावत भरपूर आहे, परंतु गोलंदाजी शैली अगदी अप्रतिम आहे. निहाल तुसामत. इजाजच आहे, इतका वेगात पळतोय की दादाची देखील दमछाक झाली. दादा दमला पण इजाज काय दमत नाहीये. तो दमत नाहीये, तो समोरच्याचा दम काढतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 43 धावा झाल्यात, 43. निहाल पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. पुढचा चेंडू इजाज साठी. वाह, बाउन्सर पंचांनी इथे कळवलंय अगदी बॅटरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय, त्यामुळे इट्स अ वाईड बॉल. बाउन्सर आहे, एक अलाव आहे, परंतु तो मर्यादा ओलांडल्यानंतर इथे वाईड बॉल आहे. पंचांनी कळवलंय इट्स अ वाईड बॉल आहे. आमचे इम्तियाज सर तिथे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, झहीर सर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. आय
प्रदीप नैनित, डॉन अभी जिंदा है, डॉन को पकडणं मुश्किल है, नामुमकिन है. चला बाळकेश्वर 11 आपल्याला विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. इजाज भाई कुरैशी आइए और मैन ऑफ द मैच का किताब आपको दिया जाएगा. मैन ऑफ द मैच इजाज भाई कुरैशी. लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण प्रदान देखील करतोय.